हॅलो लर्नर्स, आज आपण शिकणार आहोत टीचिंग प्रॅक्टिसबद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत सिस्टमॅटिक वे ऑफ टीचिंगचे वर्णन, टीचिंग प्रॅक्टिसच्या पद्धतीचे नीट पालन। शिकवणे आणि प्रशिक्षण एक शैक्षणिक गतिविधी आहे जे एखादे विशेष कौशल्य किंवा विषय सादर करते। याच्या माध्यमातून आपण ट्रेनीजना अशा प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करतो जो नैतिक आणि शिकवण्याच्या दृष्टिकोनातून स्वीकार्य आहे। हे करण्यासाठी आपल्याला एक ट्रेनर, ट्रेनी आणि शिकवले जाणारे ज्ञान, तथ्य, सूचना आणि कौशल्याच्या रूपात सामग्रीची आवश्यकता असते। शिकवणे एक योजनाबद्ध क्रिया होते जी ट्रेनीजना शिकवण्याच्या विचाराने केली जाते। आपण शिकवण्याला दोन पद्धतींनी समजू शकतो। पहिली, आपण शिकवण्याला एक ट्रेनर केंद्रित गतिविधीच्या रूपात समजू शकतो, ज्यामध्ये ज्ञान ट्रेनरकडून ट्रेनीपर्यंत ट्रान्सफर केलं जातं। दुसरी, आपण शिकवण्याला एक ट्रेनी केंद्रित गतिविधीच्या रूपात समजू शकतो, ज्यामध्ये ट्रेनर ट्रेनीजना नवे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याच्या प्रवासात समर्थन आणि मार्गदर्शन करून त्यांच्या या प्रवासाला सोपं बनवतो। शिकवणे आणि प्रशिक्षण कौशल्य ही एक किचकट गतिविधी आहे ज्यामध्ये एका प्रशिक्षकाला एकाच वेळी अनेक कामं करणे आणि अनेक लक्ष्य प्राप्त करण्याची गरज असते। पुढे सांगितल्या जाणाऱ्या सिद्धांतांनी आपण शिकवण्याला जास्त प्रभावी आणि कुशल बनवू शकतो, ज्यामुळे ट्रेनीजची शिकणे आणि अभ्यास करण्यात खूप मदत होते। वास्तविक या सिद्धांतांच्या पालनात आपला खूप वेळ जातो आणि खूप प्रयत्नही लागतात, पण पुढे जाऊन यामुळे आपला वेळ आणि आपली ऊर्जा वाचते। प्रभावी शिक्षणामध्ये ट्रेनीजच्या बाबतीत उपयुक्त ज्ञान प्राप्त करणं सामील आहे आणि याला आपले कोर्स डिझाईन आणि वर्गातील शिकवणे उत्तम करण्यासाठी वापरता येऊ शकतं। जेव्हा ट्रेनर्स काहीतरी शिकवत असतात तेव्हा ते फक्त माहिती शेअर करत नसतात, ते ट्रेनीजना ती माहिती शिकवणे आणि समजून घेण्यामध्ये मदत करत असतात। यात शिकणाऱ्याची वृत्ती त्याच्या शिकण्याच्या क्षमतेला प्रभावित करू शकते। उदाहरणार्थ, ट्रेनीची सांस्कृतिक पृष्ठभूमी या गोष्टीवर प्रभाव टाकते की ते जगाकडे कसे पाहतात। शैक्षणिक पृष्ठभूमी ट्रेनीजना वेगवेगळ्या पद्धतींनी अडचणींवर मात करण्यास मदत करते। चांगल्या प्रकारे शिकवण्यामध्ये निर्देशाच्या 3 प्रमुख अंगांना संरेखित करणं सामील आहे: शिकण्याचे उद्देश, अनुदेशात्मक गतिविधी आणि मूल्यांकन। शिकवणे जास्त प्रभावी तेव्हा होईल जेव्हा तुम्ही हे चांगल्या प्रकारे समजावू शकाल की प्रश्न विचारण्याची तंत्रे काय आहेत किंवा मग प्रश्न विचारण्याची प्रक्रिया काय आहे। ट्रेनर काही ज्ञान आणि कौशल्य, ज्यांना शिकण्याच्या उद्देशांच्या रूपातही ओळखलं जातं, निश्चित करतं, ज्यांना विषय पूर्ण झाल्यानंतर ट्रेनीज मार्फत शिकणे आणि प्रदर्शित करण्याची अपेक्षा केली जाते। निर्देशात्मक गतिविधी, उदाहरणार्थ केस स्टडीज, प्रयोगशाळा, चर्चा, लक्ष विचलित करून एक्सरसाइज देऊन या शिकण्याच्या उद्देशांचं समर्थन करते। आकलन, उदाहरणार्थ परीक्षण, समस्या समाधान, कौशल प्रदर्शन। ट्रेनीजना उद्देशांमध्ये निर्धारित ज्ञान आणि कौशल्याचे प्रदर्शन आणि अभ्यास करण्याच्या संधी प्रदान करतात आणि ट्रेनर्सना टार्गेट असलेल्या प्रतिक्रिया प्रदान करतात, जे ट्रेनीजचे पुढे शिकण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात। प्रभावी शिकवण्यामध्ये उद्देश स्पष्टपणे सांगणे, विषयासोबत त्याचा उद्देश सांगणे आणि त्याला उदाहरण देऊन समजावणे सामील आहे। निश्चित कालावधीमध्ये तो टॉपिक पूर्ण करणे। जेव्हा इन्स्ट्रक्टरला ही गोष्ट माहिती आहे की लर्नर्सना काय शिकायचं आहे, तेव्हा ते ट्रेनीजना स्पष्टपणे त्या विषयाबाबत सांगू शकतात आणि त्यांच्या अपेक्षांबाबत बोलू शकतात, आणि या चर्चेमधून ट्रेनीजना चांगल्या प्रकारे समजवण्यामध्ये मदत होते आणि ते वर्गात चांगले प्रदर्शन करतात। शिकण्याचा उद्देश स्पष्टपणे सांगितल्याने ट्रेनीला आपल्या लक्ष्याबाबत माहिती मिळते आणि त्यांना कळतं की ते आतापर्यंत किती शिकू शकले आहेत। प्रभावी शिकवण्यामध्ये आपल्याला त्या ज्ञानाला आणि कौशल्याला प्राथमिकता द्यायची असते ज्यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं निवडतो। एकाच कोर्समध्ये खूप काही करण्याचा प्रयत्न करू नका। जर एकत्र भरपूर टॉपिक असतील तर ट्रेनीज काहीही चांगल्या प्रकारे समजू शकणार नाहीत। म्हणूनच आपल्याला निश्चित करण्याची गरज असते की आपण कोर्समध्ये काय समाविष्ट करू शकतो। यात सामील आहे: कोर्सच्या सीमांना ओळखणे, जसं की
वर्गाची साईज, ट्रेनिजची पृष्ठभूमी आणि अनुभव, करिक्युलम क्रमात कोर्सचं स्थान, कोर्स युनिटची संख्या. बी. ट्रेनिजच्या शिकण्यासाठीच्या प्राथमिकता निर्धारित करणे. आणि सी. समाधानाने पूर्ण करणे. शक्य असलेल्या एका सेटच्या उद्देशांना निर्धारित करणे. प्रभावी शिकवण्यामध्ये सहसा आपल्या नजरेतून जे सुटतात त्या भागांना ओळखून त्यांच्यावर काम करणे सामील आहे. एक्सपर्ट्सच्या हिशोबाने आपण आपल्या ज्ञानाला आपणच वापरून त्याला लागू करू लागतो आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. उदाहरणार्थ, आपण विचार जोडतो, जे आपल्याला माहिती आहे त्याचा उपयोग करतो आणि स्वचलित रूपाने योग्य पद्धतीने निवड करतो. म्हणून जेव्हा आपण शिकवतो तेव्हा सहसा आपण महत्त्वाच्या पायऱ्या सोडतो, पण ट्रेनिजकडे या पायऱ्यांच्या बाबतीत विचार करण्याचा अनुभव किंवा ज्ञान नसते, म्हणून ते गोंधळतात. यामुळे ते चुकीचा निष्कर्ष काढतात आणि महत्त्वपूर्ण कौशल्य विकसित करण्यामध्ये अयशस्वी होतात. ट्रेनिजना कार्यांना साध्या पायऱ्यांमध्ये विभाजित करणे, संबंध स्पष्ट रूपाने समजावणे आणि प्रक्रियांना विस्ताराने मॉडेल करण्यासाठी ट्रेनर्सची आवश्यकता असते. वास्तविक तज्ज्ञांसाठी असं करणं अवघड आहे. आपल्याला ट्रेनिजची त्या ज्ञान आणि कौशल्याशी ओळख घालून देणं आणि स्पष्टपणे संवाद करणे आवश्यक आहे, ज्याला आपण नकळत स्वीकृत मानतो, जेणेकरून ट्रेनिज तज्ज्ञांना विचार करताना पाहू शकतील आणि याला ते वैयक्तिक रूपाने लागू करून प्रॅक्टिस करू शकतील. प्रभावी शिकवण्यामध्ये आपल्याला आपल्या शिकवण्याच्या लक्ष्यांचे समर्थन करण्यासाठी उपयुक्त शिकवण्याच्या भूमिकांना आपलंसं करणं आवश्यक आहे. आपल्या शिकवण्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या भूमिका वठवू शकतो. उदाहरणार्थ, टर्म्स रिप्लेस करणे, सिंथेसायझर, मॉडरेटर, चॅलेंजर, कॉमेंटेटर. शिकण्याच्या उद्देशांना उत्तम पद्धतीने शिकवणे आणि निर्देशात्मक गतिविधींच्या समर्थनार्थ या भूमिकांना निवडलं गेलं पाहिजे. शिकवण्याचे सिद्धांत. शिकवण्याचे सिद्धांत एक मार्गदर्शक सिद्धांत किंवा वर्तनाच्या नियमांशी बऱ्याच अंशी जोडलेले असतात. साध्या शब्दात शिकवण्याच्या विधी 2 प्रकारच्या सिद्धांतावर आधारित असतात: सामान्य सिद्धांत आणि मानसशास्त्रीय सिद्धांत. प्रेरणेचा सिद्धांत हा ट्रेनिजमध्ये नव्या गोष्टी शिकण्याची जिज्ञासा निर्माण करतो. गतिविधीचा सिद्धांत यात शारीरिक आणि मानसिक दोन्ही गतिविधी सामील आहेत. उदाहरणार्थ, ट्रेनिजना चार्ट आणि मॉडेल बनवण्यासाठी सांगण्यात येतं. 3. स्वारस्याचा सिद्धांत. ट्रेनिजमध्ये स्वारस्य निर्माण करून शिक्षण शिकण्याच्या प्रक्रियेच्या प्रभावशीलतेला वाढवता येऊ शकतं. 4. जीवनाशी जोडले जाण्याचा सिद्धांत. जीवन एक निरंतर अनुभव आहे आणि जीवनाशी निगडीत शिक्षण जास्त वेळेपर्यंत टिकून राहतं. 5. निश्चित उद्दिष्टाचा सिद्धांत. तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत ब्रेझिंग बद्दल. शक्यतो या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो रेफ्रिजरेटरला ठीक करण्यासाठी. निश्चित किंवा स्पष्ट लक्ष असल्यामुळे ट्रेनिजना आपल्या शिक्षण उपकरणांची प्रभावी पद्धतीने उपयोग करण्यात मदत मिळते आणि हे सुनिश्चित होतं की ट्रेनिज जे आवश्यक आहे ते शिकण्यावर लक्ष केंद्रित करतील. 6. वैयक्तिक वेगळेपणा ओळखण्याचा सिद्धांत. प्रत्येक ट्रेनी बुद्धी, दृष्टिकोन, क्षमता आणि संभावना, सामाजिक आर्थिक पृष्ठभूमीच्या बाबतीत वेगळा असतो. ट्रेनर्सच्या शिकवण्याची पद्धत अशा प्रकारे डिझाईन केली गेली पाहिजे की प्रत्येक ट्रेनीला आयुष्यात यशस्वी होण्याची समान संधी मिळावी. 7. निवडीचा सिद्धांत. आपण जे शिकण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचे ज्ञान दररोज वाढत आहे. ट्रेनर असा कॉन्टेंट निवडण्यात सक्षम असला पाहिजे जे जास्त प्रासंगिक असेल. त्याने या कॉन्टेंटला ट्रेनीच्या उद्देशानुसार अपडेट करावे. 8. योजनेचा सिद्धांत. प्रत्येक ट्रेनरचे काही निश्चित लक्ष्य असतात, ज्यांना ते निश्चित कालावधीमध्ये प्राप्त करू इच्छितात. म्हणून शिकवणे व्यवस्थित करणे गरजेचे आहे, कारण कालावधीमध्येच संसाधनांचा कुशल वापर करता यावा. 9. विभाजनांचा सिद्धांत. शिकणे सोपे बनवण्यासाठी विषयाला एककांमध्ये विभाजित केलं गेलं पाहिजे आणि एककांमध्ये संबंध असला पाहिजे. 10. लक्षात ठेवण्याचा सिद्धांत. ट्रेनीने शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी त्यांची वारंवार पुनरावृत्ती केली पाहिजे. 11. निश्चितता आणि मनोरंजनाचा सिद्धांत. ट्रेनर्ससाठी वर्गात मनोरंजनपूर्ण आणि रचनात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. 12. प्रजासत्ताक व्यवहाराचा सिद्धांत.
आपल्याला वेगवेगळ्या गतिविधींची योजना बनवण्यात आणि ते करण्यात ट्रेनीजना सामील केलं पाहिजे. यामुळे ट्रेनीजमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाचा विकास होतो. चला पटकन आतापर्यंत आपण काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. शिकवणं अभ्यासाचा हा व्हिडिओ ट्रेनीज केंद्रित दृष्टिकोनावर भर देतं, प्रभावी शिकवण्याच्या महत्त्वाला सामील करतो. हे प्रेरणा, गतिविधी आधारित शिक्षण, वैयक्तिक अंतर आणि व्यवस्थित योजनेसारख्या सिद्धांतावर चर्चा करते. निरंतर चिंतन आणि अनुकूलनावर लक्ष केंद्रित करत ट्रेनरच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिद्धांताचा उद्देश प्रत्येक ट्रेनीच्या गरजांना लक्षात घेऊन एक आकर्षक आणि प्रभावी शैक्षणिक वातावरण बनवणं आहे. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.